न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण। सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रत्येक गण आणि गटातील थेट उमेदवारांचे सामने स्पष्ट झाले आहेत। कोणाचा सामना कोणासोबत होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। आळसण गणात भाजपाकडून राजकुमार गणपतराव निकम आणि आकाश संभाजी माने हे प्रमुख दावेदार असून त्यांना काँग्रेसकडून लालासो किसन हारुगडे यांचे थेट आव्हान आहे। त्यामुळे येथे भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होत असून भाजपातील अंतर्गत स्पर्धा निर्णायक ठरू शकते। बलवडी आणि बलवडी गणात शिवसेनेकडून महेश संपतराव जाधव आणि सुहास मालोजी शिंदे हे प्रमुख उमेदवार आहेत। त्यांच्यासमोर अपक्ष संदीप लक्ष्मण गायकवाड यांचे आव्हान असून येथे शिवसेना उमेदवार विरुद्ध अपक्ष असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। नागेवाडी गण आणि गटात शिवसेनेकडून मनीषा राजेंद्र पाटील आणि सुवर्णा प्रशांत भोसले मैदानात असून भाजपाकडून वर्षा सुनील गुरव, सुजाता विजय माने आणि सीताबाई बाळासो मोहिते या रिंगणात आहेत। त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध भाजपा असा महिला उमेदवारांचा थेट सामना रंगणार आहे। गारडी गणात शिवसेनेच्या प्रतिभा सुरेश शेंडे यांचा सामना भाजपाच्या संगीता राजकुमार जगताप आणि शीतल महेंद्र जाधव यांच्याशी असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सारिका अबासो जाधव मैदानात आहेत। त्यामुळे येथे त्रिकोणी लढत होत आहे। करंजे गण आणि गटात भाजपाकडून हनुमंत जयसिंग माने आणि अनिल निवृत्ती माने, शिवसेनेकडून पोपट नारायण माने आणि पांडुरंग अर्जुन खोत, तर रासपकडून मुक्ता प्रल्हाद गुजले आणि उमेश कोंडिबा माने रिंगणात आहेत। येथे मुख्यतः भाजपा विरुद्ध शिवसेना असा थेट सामना असून रासप आणि अपक्ष उमेदवार निकाल बदलू शकतात। भाळवणी गण आणि गटात शिवसेनेकडून विलास रामराव पाटील, महेशराव घोरपडे आणि शीतल अमोल बाबर, भाजपाकडून प्रवीण पांडुरंग पवार, प्रशांत बाळासो पवार आणि सागर सूर्यवंशी मैदानात आहेत। काँग्रेसकडून संभाजी राजाराम धनवडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रतीक मधुकर धनवडे रिंगणात असल्याने येथे भाजपा विरुद्ध शिवसेना ही मुख्य लढत असून इतर पक्ष मतविभाजन करतील। लेंगरे गण आणि गटात शिवसेनेकडून पायल निवास कदम आणि मनीषा प्रकाश बागल, तर भाजपाकडून स्वाती संतोष कदम, नेहा प्रशांत सावंत आणि आरती संपतराव मोरे यांच्यात थेट सामना होत आहे। येथे स्पष्टपणे भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। पारे गणात भाजपाकडून प्रियंका किरण साठे, सिंधू सूर्यकांत गवळी आणि निर्मला रघुनाथ कांबळे, तर शिवसेनेकडून सविता अविनाश बोले मैदानात आहेत। त्यामुळे येथे भाजपा उमेदवार विरुद्ध शिवसेना उमेदवार असा थेट सामना होणार आहे। एकूणच खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही भाजपा आणि शिवसेना यांच्यातील उमेदवारनिहाय थेट संघर्षावर केंद्रित झाली असून अनेक ठिकाणी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निकाल ठरवणारी ठरणार आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। युवक लोकांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे। भारतीय जनता पार्टी सोबत किती वर्षापासून आपण आहात? भारतीय जनता पार्टी पासून बरेच दिवस झाले, मी बरेच वर्ष असं काही मी सांगू शकत नाही, मी निश्चित वर्ष। अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी चिंचणी गावात आम्ही एक 4 ते 6 लोकांनीच भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि तो इतिहास आहे, त्याची लोकसाक्ष आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांना चिंचणी मंगरुळ गावामधून आम्ही एक 4 ते 6 लोकांनी समर्थन देऊन उघड काम केलेलं होतं। तुमच्या कार्यकालात किती निवडणुका तुम्ही पार पाडल्या? माझ्या कार्यकालात 1995-96 पुन्हा वडिलांना 2098-99 ला सरपंच बनवलं, पुन्हा त्यानंतर 2004, 2009, 2014, 2019, 2024 एवढ्या निवडणुकांमध्ये मी सक्रिय भाग घेतलेला आहे। आरोग्य विभागासाठी तुमचं काय निवडून आणण्याचं काय असणार आहे तुमचं? आरोग्य सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी मी एकच मागणी करणार आहे की सामान्य लोकांना आरोग्यविषयक सोयी अगदी मोफत झाल्या पाहिजेत। जे लोकांना अनुदान दिलं जातं, रोख पैसे दिले जातात, हे बंद करून सामान्य लोकांना आरोग्यविषयक सोयी अगदी सरकारकडून मी मागणी करणार आहे की ही लोकांना अगदी मोफत दिल्या जाव्यात। आज तुम्ही जे अर्ज दाखल केला
समजा वरिष्ठांचा तुमच्यावरती दबाव आला तर तुम्ही ते अर्ज माघारी घेणार का? मी प्रयत्न करणार आहे की कुठल्याही दबावाला न बळी पडता माझा मी अर्ज ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी सलोनी फिरोज शेख. आज या ठिकाणी आम्ही लिंगरे गटातून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी इथं उपस्थित आहोत. मला वाटतं बाबर पॅटर्न हा तर दिसलाच आहे नगरपालिकेला, महिला राज दिसलंच आहे. याही वेळेस लेंगरे गटातही महिला राजच असणार आहे. मनीषाताई असतील, पायलताई असतील, दोघीही दमदार उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत. एक परखड वक्ता, एक संवेदनशील महिला, दोघीही आपल्या आपल्या ठिकाणी योग्य काम करतील. मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योग्य हातांमध्ये जाणार आहे याची खात्री या निमित्तानं व्यक्त करते. आणि आपणा सर्वांना एकच आव्हान करते, येणाऱ्या 5 तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही महिलांना भाऊंच्या संस्कारांवर चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक गटातल्या, प्रत्येक गणातल्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आणि भाऊंचे जे काही कार्यकर्ते भाऊंच्या संस्कारांवर चालणारे आहेत सगळ्यांना पुढे नेण्याचं काम हे आपण सर्वांनी करायचं आहे. एवढंच बोलते, इथंच थांबते. जय हिंद. खरं तर कसं असतं, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो. काही प्रोटोकॉल्स असतात, नियम असतात, आणि नियम, संयम आणि प्रोटोकॉल्स हीच खरी मला वाटतं राजकीय परिपक्वता असते. तर मला वाटतं जरी आज मतपत्रिकेवर माझं नाव नसेल तरी सुद्धा विकासाची धुरा ही योग्य हातांमध्ये आहे. या गोष्टीचा आनंद आहे. भाऊंनी नेहमी शिकवलेला आहे, नेहमी संस्कार दिलेले आहेत की मतदारसंघ हा आपला कुटुंब आहे. त्यामुळं माझ्याच कुटुंबातल्या 2 भगिनी आज इथं निवडणूक लढवत आहेत. याहून आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही. या गोष्टीची खंत कधीच राहणार नाही की मला उमेदवारी मिळाली नाही. माझ्याच कुटुंबातील 2 भगिनी आज इथं उभ्या आहेत आणि त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे. एवढंच. पायल निवास कदम, मी लेंगऱ्या गणातून उभा राहिलेली आहे. झालं का? सगळ्यांनी मदत करा.